सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची सगळे सोयरे बाबतीत सह्याद्री अतिथीगृहावरील भूमिका ओबीसींना धक्का देणारी। ॲडव्होकेट मंगेश ससाणे। काल 9/7/2024 रोजी सह्याद्री अतिथीगृहावर आरक्षण आणि सगळे सोयरेबाबत झालेल्या चर्चेत बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर आणि कपिल पाटील यांची भूमिका अत्यंत धक्कादायक आणि ओबीसीला एकटं पडणारी, तोफेच्या तोंडी देणारी होती। घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत कलम 340 टाकून ओबीसींवर अनंत उपकार केलेत, परंतु त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांची आजची भूमिका ओबीसींना एकटं पाडणारी, ओबीसींचं अवसानात घाण करणारी वाटली। सगळे सोयऱ्यांमधून फक्त SC STंना वगळा म्हणजे तुम्हाला न्यायालयात टिकवणं सोपं जाईल अशी भूमिका मांडली। याचा अर्थ आम्हाला जगवा आणि ओबीसींचा घात झाला तरी चालेल अशी होती। अत्यंत निराशाजनक आणि अनपेक्षित भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली। त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेच्या विपरीत भूमिका घेत असल्याचं समजले। ओबीसींनो, हे प्रत्येक बांधवांपर्यंत पोहोचवा। सावध व्हा। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बातमी व्हिडिओ शेअर करा, फॉरवर्ड करा, कमेंट करा, आयकॉन बेल दाबा। अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण, फोटो, व्हिडिओ पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा। ओबीसींना हलक्यात घेऊ नका। आमच्यावर अन्याय कराल तर ओबीसी झुंडीनं बाहेर पडेल, तेव्हा मुंड्या घरात घेऊन बसावं लागेल। रोखठोक सपनाताई माळी शिवणकर। खोटे कुणबींचे दाखले देण्याचे तात्काळ थांबवा, अन्यथा कार्यालय फोडले जातील। रोखठोक सपनाताई माळी शिवणकर। ओबीसींवरील अन्याय तात्काळ थांबवा, अन्यथा महागात पडेल। रोखठोक सपनाताई माळी शिवणकर। नमस्कार। नमस्कार सर्वांना। जय ओबीसी। आज लाईव्ह येण्याचं कारण, बरेच दिवस झाले होते लाईव्ह आले नव्हते, माझ्या एक्झाम होत्या, त्या कारणासाठी मला लाईव्ह येऊन चर्चा वगैरे करणं जमत नव्हतं। पण आज वेळ काढून मला काही विषयांवर चर्चा करायचीच आहे, त्यामुळे व्यवस्थित येतोय ना आवाज? त्यामुळे मी आज लाईव्ह येण्याचा अट्टाहास केला, कारण कालच सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली। त्या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व नेत्यांनी बहिष्कार टाकला। त्याचं कारण अद्याप आपल्याला कळू शकलेलं नाही, पण आतापर्यंत एकंदरीत त्यांचे वक्तव्य, त्यांचे जे काय वागण्याच्या पद्धती पाहून असं वाटते की जरांगेला त्यांनीच उभं केलेलं दिसतंय। आतापर्यंत ह्या आरोळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहत किंवा ऐकत आलेलो आहोत, पण कालच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक सामूहिकरित्या बहिष्कार जो टाकलेला आहे, त्या बहिष्कारावरून खरं तर 100% त्यांनी खात्रीच करून दिले की जरांगेला त्यांनीच उभं केलेलं आहे आणि त्यांना ते पूर्णपणे हे वातावरण, जे मराठा आणि ओबीसींचा जो वाद आहे तो तेवताच ठेवायचा आहे, वाद पेटत ठेवायचा आहे आणि त्यावरच येणारी जी विधानसभेची जी इलेक्शन आहे ती त्यांना त्यावरती त्यांची राजकीय पोळी ही भाजून घ्यायची आहे। हेच यातून सिद्ध होते।
पण मला प्रश्न हा विचारायचा आहे की महाविकास आघाडीमधील ओबीसी सेल झोपलंय का? ते त्यांच्या स्वतःच्या पक्षांना काही जाब विचारणार आहेत की नाही? का ओबीसी सेल फक्त का इलेक्शन मध्ये ओबीसीच्या मतांचा वापर करण्यापुरता तुम्ही वापर करताय? त्या ओबीसी सेलला माझं विचारणं आहे की तुम्ही ओबीसी नाही आहात का? तुम्हाला ओबीसीची मतं पुढच्या काळामध्ये पाहिजे नाहीये का? मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, राष्ट्रवादी म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना असेल, ह्या सर्व पक्षांना ओबीसीचं देणं घेणे आज तागायत. त्यांनी ओबीसींबाबतची ठाम भूमिका, ठोस भूमिका त्यांनी कुठलीही मांडलेली नाही. मराठ्यांच्या स्टेजवरती शरद पवार देखील जरांगेंना भेटी देऊन आलेले आहेत. हा इतिहास त्यांनी आतापर्यंत कुठल्याही आंदोलनाला भेटी दिलेल्या नाहीत. हा इतिहास असून त्यांनी तो इतिहास मोडीत काढला. म्हणजे मराठ्यांच्या मतांसाठी जरांगेच्या बाजूनी बोलण्यासाठी तुम्ही जरांगेच्या स्टेजवरती गेला, तिथे माईकवरती बोलता. शरदचंद्र पवार हे खुद्द स्वतः तिथे जरांगेंना भेट देऊन आलेले आहेत सुरुवातीला त्यांचं आंदोलन उभं केल्यानंतर. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे देखील गेलेले आहेत. काँग्रेस गटाचे देखील कित्येक नेते तिथे गेलेले होते जरांगेच्या उपोषणाच्या स्थळी. पण तेच उपोषण आपले लक्ष्मण हाके, नवनाथा वाघमारे, मंगेश ससाणे हे जेव्हा करत होते तेव्हा मात्र ओबीसींच्या उपोषणाला ह्या लोकांना भेटी द्यायची इच्छा झालेली नाही. यावरून सर्व ओबीसींनी यांचे कारनामे लक्षात ठेवावे. हे विसरून जायचं नाहीये इलेक्शनमध्ये सुद्धा. आणि ते बीजेपी पण गेला उडत आणि ते काँग्रेस गेला उडत. कुठल्या पक्षाने आपल्या ओबीसीला न्याय देण्याचं काम केलेलं नाही. बीजेपी यासाठी म्हणतीये कारण, आणि हे शिंदे गट असेल किंवा अजितदादाचा देखील राष्ट्रवादी असेल, यांनी देखील सत्तेत राहून ओबीसींचा घातच करण्याचा घाट घातलेला आहे. कारण खुलेआम खरं तर खोटे कुणबीचे दाखले वाटले जात आहेत. हा ओबीसींवरती खरंच अन्याय होतोय. या बीडमध्ये, औरंगाबादमध्ये काही लेटर आली मला तिथून की तिथे धडधडीत मराठ्यांना कुणबी करण्याचे पत्र शासन दरबारीत काढले जातात. कशाच्या आधारावर काढले जातात? कोणी जाब विचारायला नाहीये का? किंवा सरकार काय करतंय या सर्व घडत असताना? एकीकडून ओबीसींच्या आरक्षणाला मी धक्का लावू देणार नाही म्हणायचं आणि दुसरीकडे अशी घुसखोरी करून खोटे कुणबींचे दाखले काढून मराठ्यांना ओबीसीत घुसखोरी करण्याचा हा डाव सरकारने ओबीसींचा घातच करायचं ठरवलंय का? त्या विरोधी पक्षाने तर घात केलेलाच आहे, पण सत्ताधाऱ्यांनी देखील आमच्या ओबीसींचा कुठे त्यांनी आम्हाला नाही दिला. मग आम्ही का त्या काँग्रेसला तरी मतदान का द्यायचं, राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीला का द्यायचं आणि दोन्ही शिवसेनेला तरी का द्यायचं आणि बीजेपीला तरी का द्यायचं? ह्या सर्वांनी ओबीसींचा गळा घोटलाय. दिवसा ढवळ्या, रात्री तर झोपेत दगड घातलेलेच आहेत. इतके दिवस खोटे कुणबींचे दाखले काढून ओबीसी घुसखोरी केलेलीच होती. आता उघडदारातून ओबीसी मध्ये घुसतायत. हा कसला न्याय? हा म्हणजे ओबीसींना कोणी वाली नाहीये का? आमच्या एकट्या भुजबळ साहेबांनी तिथं संसदेमध्ये ओबीसींची बाजू घ्यायची. आमच्या पडळकर साहेबांनी तिथे बाजू घ्यायची. महादेव जानकर साहेबांनी फक्त बाजू घ्यायची ओबीसींची. कुठे गेले बाकीचे? नाना पटोले, तुम्ही ओबीसी आहात हे विसरू नका. विजय वडेट्टीवार साहेब ओबीसी आहात. वेळ पाहून भूमिका बदलू नका. कधीतरी ओबीसीच्या हिताचा विचार करा आणि त्या भूमिकेवर ठाम राहायला शिका. तुमचा पक्ष वेगळी भूमिका घेताय, तुम्ही वेगळ्या भूमिका घेत फक्त उपोषण जिथं आमच्या ओबीसींचा बांधव घेत असतील तिथं जाऊन तेवढ्या पुरतं आपली मतांची पूर्ण ओबीसींचे मतं वळवण्यासाठी तुम्ही तिथे जाऊन वेगळी भूमिका घेताय. पक्षाची वेगळी भूमिका असते. आणि तुम्ही जेव्हा रिटर्न जाता पक्षाकडे भेटी देऊन ओबीसींना, तेव्हा मात्र तुमची भूमिका बदलते. वडेट्टीवार साहेब, तुम्हाला मी उद्देशून बोलतेय, कारण तुम्ही आजपर्यंत असे बदलते भूमिका घेऊन ओबीसींचा घात करताय. 1931च्या जनगणनेनुसार 54% ओबीसी आहेत. दर 10 वर्षाला जनगणना होणं गरजेची आहे. ओबीसीत आरक्षण पाहिजे म्हणून मराठा बांधव जेव्हा उठून उभा राहिला तेव्हा त्यांच्यासाठी मात्र वेगळी समिती तयार करून तुम्ही जनगणना करताय, ती पण खोटी. त्या जनगणना करणाऱ्या अधिकाऱ्यांना सक्त वॉर्निंग दिली जाते. प्रत्येक घरात गेल्यानंतर त्यांना पहिले जात विचारायची. मराठा असेल तर लिहून घ्यायचं आणि ते सांगतील तेच लिहून घ्यायचं.
मोठ्या 4-4 मजलीच्या इमारतीमध्ये ते अधिकारी जातात. घर कशाचं आहे तर मातीचं लिहायला सांगतायत, मातीचं सांगतायत इथं लिहून घ्यावं लागतं. अधिकाऱ्याला प्रतिप्रश्न करण्याचा अधिकार सरकारने दिलेला नव्हता. गपचूप मातीचं घर, दारापुढे 4 व्हीलर 2 व्हीलर 4-4 उभे असल्या तरी गाडी नाही म्हणून मेन्शन करायला लावणं. एकेका शेतकऱ्याच्या एकेका त्या मराठ्यांच्या नावावर 50-50 200 एकर शेती जरी असली तर 2 एकर शेती सांगायची, ती अधिकाऱ्यांनी लिहायची. घरात फॅन, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन आहे का तर धडधडीत नाही म्हणायचं. वरती फॅन, सोफा, पुढे टीव्ही असताना देखील अधिकाऱ्यांना नाही म्हणून लिहावं लागत होतं. ही असली जनगणना आणि असल्या ह्या जनगणनेला तुम्ही कुणबी करून टाकताय. अशा पद्धतीच्या जर घुसखोरी जर ओबीसीत होत असतील तर ओबीसींना जागे व्हा. कुणालाही मतदान करायचं नाही. बीजेपी गेली खड्ड्यात आणि बाकीचे राष्ट्रवादी काँग्रेस हे गेले खड्ड्यात. हे सगळ्यांनी मिळून ओबीसीच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम चालू केलेलं आहे. काय होतं तर महाविकास आघाडीच्या या नेत्यांना काल बहिष्कार टाकायचं कारण काय होतं? जायचं ना, मतं मांडायची ना, बोंबलताय ना बाहेर. आम्ही ओबीसींच्या हिताचाच विचार करतो. इकडे ओबीसींनी प्रश्न विचारलं की ओबीसींसारखं उत्तर द्यायचं, मराठ्यांनी प्रश्न विचारला मराठ्यांना मराठ्यांसारखी उत्तरं द्यायची. 2 तोंड मांडुळ. काल जाऊन तिथं मतं मांडायची होती ना आरक्षणावर. काय तुमचं म्हणणं होतं? कशाला बिळात जाऊन बसले आणि बहिष्कार टाकायचं नाटक केलं? अशा पद्धतीनं महाराष्ट्राला खरं तर वेगळ्या दिशेनं इथले सर्व पक्षीय लोक नेत आहेत. अतिशय घाणेरडी अवस्था करून टाकली महाराष्ट्राची. माणसातला माणूस जागा राहिलेला नाहीये. सर्व मेल्यासारखे झालेले आहेत. पक्षातली लोक नेते स्वतःला जे नेते म्हणून घेत आहेत. जातीत भांडणं लावलेत, जातीवरून आणून ठेवला, महाराष्ट्र नासवला. एका जातीची गुंडगिरी, एका जातीची हुकुमशाही, एका जातीची झुंडशाही हे सरकार इथलं का खपवून घेत आहे याचा जाब कोणी विचारणार आणि सरकारला उत्तर देणार का? आज मी जाब विचारतेय. एका जातीची गुंडगिरी, एका जातीची हुकुमशाही का सहन करताय? एका जातीच्या शांततेच्या नावाखाली रॅली काढून महाराष्ट्र नासवण्याचं षडयंत्र इथं रचलं जात असताना इथलं सरकार झोपी गेलंय का? शाळेला सुट्ट्या देत आहे? इथल्या सरकारनं काय झोपेचा सोंगच घेण्याचं ठरवलंय? सरकार म्हणून हे सरकार आहे ना, मायबाप सरकार, प्रत्येक जाती आणि धर्माला समान वागणूक देणारं सरकार पाहिजे. पण इथलं हे सरकार मराठ्यांना सख्या मुलासारख्या लाड करतोय आणि ओबीसींना सावत्रपणाचं लाड करण्याचं काम इथं करतोय. आम्हाला सावत्रपणाची वागणूक देताय. काय केलं ओबीसींना? कुठलं घोडं मारलंय तुम्हाला? आज सत्तेत ओबीसींचे मतं मिळाली नाहीत. तुम्ही आज सत्तेत बसलात, ओबीसींचे एकही मत मिळालं नाहीये का तुम्हाला? मग का ओबीसींचा दिवसा ढवळ्या घात करायचं ठरवलंय? अशा पद्धतीनं कुठपर्यंत ही गळचेपी ओबीसींची होत राहणार? आमचे नेते तिथं जर संसदेत काही गोष्टी मांडत असतील, काही चर्चा आयोजित केल्या तुम्ही सरकारच्या वतीनं, तिथं चर्चेत जर मांडत असतील तर तिथं त्यांचा आवाज तुम्ही दाबायचा प्रयत्न करताय. हा कुठला घात कुठला म्हणलं? किती जन्माचं सूड उगवताय? जेव्हा ओबीसी खडबडून जेव्हा एक होईल ना, जागा होईल ना, तेव्हा पळताबोळी थोडी करून ठेवेल. सर्वांना सांगून ठेवते, ओबीसींना हलक्यात घेऊ नका. ओबीसींचा आक्रोश ज्या दिवशी रस्त्यावर लोट यायला चालू होईल त्यावेळेला सरकारला काय कुणालाच आवरणं मुश्किल होऊन जाईल. आणि तुम्ही ओबीसींना जागे व्हा. तुमच्या ताटातलं हिसकावून घेऊन चाललेले आहेत. धडधडीत अधिकारी निर्देश काढतायत. मराठ्यांना डायरेक्ट कुंडी करा. कुठलं एकही डॉक्युमेंट मागत नाहीत. आम्हाला नॉन क्रिमिनल असेल, जातीचा दाखला असेल, कुठले एक डॉक्युमेंट काढायला आम्हाला 6 महिने लागतात. यांना मराठ्याचं कुंडीकरण एका दिवसात एका झटक्यात व्हायचे निर्देश इथलं सरकार अधिकाऱ्यांना देत आहे. घाट बांधलाय का ओबीसींचा घात करायचा? तुम्हाला जशाच तसं उत्तर द्यायला ओबीसी जेव्हा चालू करेल तेव्हा पळताबोळी थोडी होईल. ही वॉर्निंग आहे, विनंती वजा इशारा समजा. ओबीसींचा आक्रोश मी बोलतीये. दररोज 100 फोन येतात. तिथं काय काय घडतात, प्रत्येक विभागात काय काय घटना घडतायत. प्रत्येक विभागातून
हे सर्व गोष्टी तिथले वास्तव आम्हाला फोनवर सांगितल्या जातात, कारण तिथल्या स्थानिकांना तुम्ही जे नेतेगिरी करताय ना, तिथं नेता त्यांना त्यांचे जे अडचणी ते सांगायला सेफ वाटत नाही. आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना तिथला आक्रोश ते सांगतात, आणि हा आक्रोश त्या सर्व आमच्या लोकांचा आहे, ओबीसींचा, सकल ओबीसींचा. इतके दिवस माझ्या परीक्षा होत्या म्हणून मला बोलता येत नव्हतं. फक्त मी लोकांचे फोन घेत होते, त्यांच्या अडचणी जाणून घेत होते. मी ही योग्य वेळेचीच वाट पाहत होते. आज माझ्या परीक्षा संपल्या, मला वेळ मिळाला, म्हणून आज मला सरकारला जाब विचारायचा आहे. ओबीसीच्या जर आरक्षणाला धक्का लागला ना, आत्मदहन करेल ही सपनावाळे, आत्मदहन, आणि त्याला सरकार पूर्णपणे जबाबदार असेल. आज इशारा देतीये. ओबीसीच्या आरक्षणात जे काही कुणबी घुसलेले आहेत ना, खोटे कुणबी दाखले काढून, त्या सर्वांना बाहेर काढायचंय, सर्वांना बाहेर काढायचंय. जर बाहेर नाही काढले, आत्मदहन मंत्रालयाच्या समोर येऊन आत्मदहन करेल, आणि त्याला पूर्णपणे इथलं सरकार आणि विरोधी पक्ष नेते A to Z जबाबदार असतील. लाड लावलाय ओबीसींचा दिवसा ढवळ्या, तुम्ही घात करायचा घाट मांडला. तुम्हाला कोणी विचारणार नाही. जनता जेव्हा विचारायला लागेल ना, तोंड काळे करावं लागतील तुम्हाला, तोंड काळे. सत्तेतले तेच आणि विरोधातले पण, विरोधी पक्षातले तेच. जातीवादी हा जातीवादी, हा शिंदे कुठे गेले? जातीवादी मुख्यमंत्री एका जातीचा असतो? आम्हाला प्रश्नचिन्ह उभा होतो मुख्यमंत्र्यांवरती. याचाच मुख्यमंत्री तुम्ही किती फेल आहात हे यावरून लक्षात घ्या. आमच्या शांततेचं जर आक्रोशात रूपांतर झालं तर जड जाईल. ओबीसींना हलक्यात घेऊ नका. परत वॉर्निंग देतीये. जे घुसलेत ना कुणबी, ते सर्व बाहेर काढायचं काम चालू करायचंय. सरकारला इशारा देतीये. मी लेखी पत्र लिहिल, त्यात मी वेळ, वॉर्निंग सगळं देऊन टाकणार आहे. फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला वॉर्निंग देतीये. खोटे कुणबींचे दाखले बाहेर काढायचे ओबीसीतून, रिकामा कचरा बाहेर. ओबीसींवरती, ओबीसींच्या विद्यार्थ्यांवरती, ओबीसी समाजावरती अन्याय कदापिही खपवून घेतला जाणार नाही. मंत्रालयाच्या समोर येऊन आत्मदहन करेल, आत्मदहन. परत सांगते मी तुम्हाला, जे ओबीसीत घुसले ना, घुसखोरी करून खोटे कुणबीचे दाखले काढून, त्या सर्वांना बाहेर काढायचे. आणि ते कागदपत्र देणं बंद करा. जर चालू झाले ना, आहे तिथं कार्यालय फोडायचं काम ओबीसी चालू करेल. जे कार्यालय ते देतील ना कागद, तिथं दगडफेक होणार. करा काय लावायचे कलम आमच्यावर. तुमचे ऑफिसेस फोडू, जाळपोळ करू. आज आम्हाला तुम्ही हीच वेळ जर आणली तर आम्ही ते करू. कागदपत्र देणं बंद करायचं. जे खोटे कुणबी दाखले दिलेले ते रिटर्न घ्यायचे. अजिबात खपवून घेतला जाणार नाही आता यापुढे. बस झालं ओबीसींवरती अन्याय. आमचा ओबीसी काम करणारा आहे, त्याला कामधंदे आहेत. प्रत्येक दिवशी हेच बोंबलायला आम्ही जरंगे नाही. आम्ही एकच दिवस काटा काढणार मग सगळ्यांचा. कामधंदे आम्हाला, शिक्षण आहेत, कामधंदेत लेकरा बाळ आहेत, पोट जगवायचेत, म्हणून अजून ओबीसी रस्त्यावर येत नाहीये खडबडून. आणि ज्या दिवशी लेकरा बाळासहित रस्त्यावर यायला चालू होईल, त्या दिवशी सरकारला नामुष्की होईल सांगते. आणि मी महाराष्ट्रभर दौरे करणार त्यावेळेला, आणि मी महाराष्ट्रातल्या ओबीसींना रस्त्यावर आणणार. हे जर बंद नाही केलं, मी मुदत देणार. मी लेखी पत्र लिहून मुदत देणार. त्या वेळेमध्ये खोटे कुणबीचे दाखले बाहेर टाकायचे, काढून फेकून तोंडावर त्यांच्या.
खोट्या कुणब्यांना थारा नाही ओबीसी मध्ये. त्यांचे कागदपत्र रिटर्न द्यायचे आणि ते देणं बंद करायचं. पहिले काही वेळेपर्यंतच मी पत्र लिहून इशारा देतीये. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतेय, आमचा अंत पाहू नका. बस झालं तुमची गुंडगिरी, बस झाली तुमची हे झुंडगिरी. ओबीसी जेव्हा झुंडीनं बाहेर पडेल, तुम्हाला मुंड्या खाली घालून घरात बसावं लागेल. आता जनगणना करा, 70%च्या वर ओबीसी निघणार. ह्या 70%ला अंगावर घेण्याची तयारी सरकारने ठेवावी. ह्यांना लाजाच उरलेल्या नाहीयेत, शरम उरली नाहीये. खोट्यावर खोटं, खोट्यावर खोटं, वरून रेटून. का? आमचा ओबीसी काम करतोय, त्याला वेळ नाहीये तुमच्याकडे पाहायला. ही सपनावाळी आहे. छाती ठोकून तुमच्या समोर येऊन तुम्हाला दाखवेल तुमची लायकी काय आहे. जब समाज की बेटी खड़ी होगी तभी समाज की जीत बड़ी होगी, हे सिद्ध करून दाखवेल मी. ज्या दिवशी मी सिरियस होईल ना, त्या दिवशी महाराष्ट्राला माझ्या अवतीभोवती फिरावं लागेल. सांगतेय, सिरियस घ्या. इतके दिवस तो जरांगी बघितलात, सगळं बघितलात. ह्या सपनामाळीला पण नडण्याची तयारी ठेवा. कुठपर्यंत त्यांचे खोटे धंदे सहन करून घ्यायचे ओबीसीने. ह्या अधिकाऱ्यांची डेअरिंग होतेच कशा खोटे कुणबी दाखले द्यायची. दडदडीत पुरावे, दडदडीत मोठे पुरावेत निर्देश दिलेल्या अधिकाऱ्यांच्या सहीनिशी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र, डायरेक्ट कुणबी ही जात बदलून देणे. कुठल्या बापाने शिकवले रे तुला असला? कोण कोण अधिकारीने ते पत्र दिले, त्या सर्व अधिकाऱ्याला विचारते, तुमच्या बापानं कुठल्या कायद्यात लिहून ठेवलं होतं असं बिना पुराव्याचं, बिना कागदपत्राचं जात बदलायला? शिकलात का? शेण खाताय का माती खाताय? अन्नात तर खात नाही तुम्ही लोक. असले खोटे धंदे करताय, एका समाजाच्या पुढे झुकताय. कायदा पायदळी तुडवण्याचं काम एका समाजासाठी करताय. लाजा वाटू दे रे तुम्हाला, लाजा. आणि असल्या अधिकाऱ्याचे लाड हे सरकार पुरवत असणार, म्हणून या अधिकाऱ्यांची डेअरिंग वाढतीये. ह्या सगळ्यावर माहिती अधिकार टाकणार, सगळ्या अधिकाऱ्यांवर. ह्यांच्या सर्व अधिकाऱ्यांची नाही नोकरी घालवली तर नावची सपनामाळी नाव सांगणार नाही. जिथं जिथं महाराष्ट्रातील माझ्या ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती आहे, जिथे जिथे असे निर्देश दिलेले कागद मिळतील ते सगळे पुरावे मला देण्याचं काम करा. ह्यांचे कशा वाटा लावते पहा. कायदेशीर आमचा कायदा, आमच्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमच्यावर लय उपकार केलेत. त्या कायद्याने तुम्हाला जोडे मारणार आहेत, जोडे. कसे खोटे कुणबीचे दाखले देतात बघते आता. सगळ्या ओबीसीने पुरावे जमवायला चालू करा. यांचे कुठे कुठे असले काळे धंदे कारनामे चालू आहेत ना, ते सर्व गोळा करायचं काम करा. आणि सगळं गोळा करून मी प्रत्येक जिल्ह्यात येईल, त्या प्रत्येक जिल्ह्यात मला कागद द्यायचं काम चालू करा. फक्त ओबीसीनं सोबत राहा. यांना दाखवते ओबीसी मध्ये कसं घुसतात ते. खोट्यावर खोटन, वरून रेटून बोलणारे सरकार आणि इथले काही जाती घुसतात. बळ बळ बळ. तुमचे घर बांधा ना. ओबीसीत घुसताय. कुठले कागद द्यायचे नाही, यांना लगेच कुणबी म्हणून घुसायचं ओबीसीत. कुठपर्यंत सहन करायचं यांचं? मीच माझे कामधंदे बाजूला ठेवून जरा लागते कामाला, मग दाखवते कायदा काय असतो आणि यांचे खोटे धंदे काय असतात. धमक्या देताय, धमक्या. एका बापाच्या आहेत का रे धमक्या देणाऱ्यांना? तुमचा विरोध केला की आम्ही वाईट? तुमची चाटुगिरी केली की नेता?
वा रे वा, 96 कुळी धमक्या देताय. या माझ्या समोर नाद करायचा असेल तर फाडून टाकीन, फाडून एकेकाला. आम्हाला धमक्या देताय. लय गेले धमक्या देऊन, एका वर्षात 12 गेले धमक्या देऊ देऊ. तुम्ही तुमच्या जातीचं काम केलं तर लढा. हा, आम्ही ओबीसीचं काम केलं तर जातीवादी. वा रे वा, कायदा. ओबीसी मध्ये 375 जाती आहेत महाराष्ट्रात. देशाचा जर विचार केला तर 6,500 जाती आहेत ओबीसी मध्ये. हा, तुम्ही फक्त एका जातीसाठी लढताय. जातीवादी कोण रे? आम्ही सर्व समूहासाठी, सर्व जातींसाठी लढणारे आहोत, सकल बहुजनांसाठी लढणारे. तुमच्यासारखे जातीवादी आहेत का मला धमक्या देताय? हरामखोर. खूप झाली तुमची आता नखरे, खूप झाली तुमची गुंडगिरी, खूप झाली झुंडगिरी. बस झालं आता. आता तुमचा टाइम संपला, आता आमचा टाइम चालू. सरकारला शेवटची वॉर्निंग आहे. जे खोटे कुणबीचे दाखले दिलेत ना ते रिटर्न द्यायचं काम करायचंय. लेखी तुम्हाला पत्र लिहिणार, लेखी मेल करणार, त्याला तुम्हाला आम्हाला उत्तर द्यावंच लागेल. आणि त्या वेळेमध्ये जर या गोष्टी घडल्या नाही, आत्मदहन करेल, त्याला पूर्णपणे हे सरकार जबाबदार राहील. आणि महाराष्ट्रात जेव्हा ओबीसी पेटला ना त्याला देखील पूर्ण सरकार जबाबदार राहील. मग सरकारी कार्यालय फोडणार ओबीसी. जिथं जिथं असे खोटे कुणबींचे दाखले ना तिथं जळणार ओबीसी कार्यालय. द्या तुम्ही कुणबी दाखले. ह्या सगळ्यांना सरकार जबाबदार आणि हे सगळे विरोधी पक्षही जबाबदार. हे दोन तोंडी मांडुळ. त्यामुळे येणारा काळ ओबीसीने एकजूट राहायचंय आणि यांना यांची लायकी दाखवून द्यायची. त्यामुळे फक्त साथ द्या ओबीसीनो. यांचे नखरे, यांची गुंडगिरी खूप सहन केलं, वर्ष झालं याच्यात गेलेलं आहे. या देशात, या महाराष्ट्रात बेरोजगारांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, आमच्या शेतकऱ्यांचे मायबापाचे प्रश्न आहेत. पण या प्रश्नांकडे बगल देणं आणि यांच्यासाठीच फक्त सरकार काम करणं, एवढाच एक व्याख्या झालेली आहे. सरकारची काम करायची पद्धत झाली. बेरोजगार हे जे आता जे हे अधिवेशन चालू आहे, अधिवेशनामध्ये बेरोजगारांचा प्रश्न नाही, ना विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही, ना आमच्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला जात नाही. फक्त एकच जात डोक्यात. हा, दबाव तंत्र वापरायला जर मग ओबीसीने चालू केल्यानंतर मग काय करणार? अरे किती दिवस एका जातीच्या पुढे हुजरेगिरी करणार? ओबीसींना सावत्र लेखाची वागणूक देताय. आणि ते समाज म्हणजे सक्क लेकरू असल्यासारखं डोक्यावर घेऊन दररोज उठून तेच नाचताय. टीव्ही उघडलं तेच, सोशल मीडिया उघडलं तेच. एकच विषय आहे का सरकार पुढं? ओबीसींचा घात करणे, एका समाजाला न्याय देणे, हे ब्रीदवाक्य झालं काय सरकारचं? एका ओबीसीच्या रक्षणाला धक्का लागणार नाही म्हणायचं, दुसरीकडून ओबीसीत खोटे कुणबीचे दाखले घुसवायचे. दुटप्पीपणा कमी करा. खोटे कुणबींचे दाखले देणारा नाही तर कार्यालय जाळले जातील, फोडले जातील. आणि जे दिलेले ते रिटर्न घ्यायचे. आमचे 4 विद्यार्थी जे शिक्षण शिकून परदेशी चालले ते देखील त्यांच्या पोटात बघवे ना. डोळ्याला सलाय ओबीसींची प्रगती म्हणून मुळावर आलाय आमच्या. तुम्हाला खरंच मराठा समाजाची गरिबी हटवायची आहे ना. गरिबी तुम्हाला म्हणताय ना, मराठा समाज गरीब आहे. 10% गरीब आहे फक्त मराठा समाज. 90% श्रीमंत आहे. पण 10% तुम्हाला 100% श्रीमंत व्हायचंय ते देखील आम्हाला मान्य आहे. तुमच्या 10% गरिबी हटवण्यासाठी आरक्षण गरिबी हटाव प्रोग्राम नाही.
आरक्षण म्हणजे रंजलेल्या गांजलेल्या मागास पीडित पिछडा राहिलेला जो समाज आहे त्याला प्रवाहात आणण्यासाठी केलेली तरतूद म्हणजे आरक्षण. पहिले आरक्षणाची व्याख्या समजून घ्या. तुम्हाला गरिबी हटवायची आहे, खरंच हटवायची असतील तर तुम्हाला त्यातल्या योजना सांगा. त्यासाठी तुम्ही विशेष सवलती सरकारकडून मागू शकता. मराठा समाजासाठी स्पेशल योजना शिक्षणाच्या असतील, तुमच्या नोकरीच्या असतील, विविध योजना तुम्ही मागून घेऊ शकता आणि तुमची गरिबी हटवू शकता. जसं की दारिद्र्य रेषेखालील योजना जी आहे, जे 40-50 हजार उत्पन्न ज्यांचं वार्षिक आहे त्यांना दारिद्र्य रेषेखालील योजना जशी लागू होती तशी स्पेशल मराठ्यांसाठी त्यांची गरिबी हटवण्यासाठी योजना सरकार इथं अंमलात आणू शकते त्यांची गरिबी हटवायची असेल तर. आणि तशी मागणी मराठा समाजाने करावी आणि तुमची गरिबी हटवून घ्यावी. गरिबी हटवण्यासाठी आरक्षणाची गरज नाही. तुम्हाला एकच वाट माहिती झाली का? 1000 वाट आहेत तुमच्या गरिबी हटवण्यासाठी. तुम्हाला मुळात गरिबी हटवायची नाही, तुम्हाला ओबीसी हटवण्याचं षडयंत्र इथं चालू झालेलं या राज्यात आणि या देशात. आरक्षण संपवायचंय, कायदे बदलायचे. म्हणून इथला विरोधी पक्षही जे काय अजेंडा राबवला ना लोकसभेला महाविकास आघाडीनं, संविधान बदलते, संविधान फक्त ते महाविकास आघाडी ते सुद्धा बदलण्याचं काम करते. महायुती तर करत असेल पण महाविकास आघाडीचा देखील अजेंडा संविधान बदलणे हाच आहे. म्हणून हे जातीतले भांडणं लावायचं काम माननीय शरदचंद्र पवार साहेब जरांगेच्या तिथे जाऊन त्याचे कान फुंकलेले आहेत. सुरुवातीलाच कुठल्याही आंदोलनाला उपोषणाला भेट न देणारे शरदचंद्र पवार साहेब जरांगेच्या उपोषणाला भेट द्यायला जातात आणि तिथून जरांगेची भाषा बदलती. आणि शरदचंद्र पवार गटातील सेल झोपलाय. काँग्रेसमधील ओबीसी सेल झोपलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ओबीसी सेल झोपलाय. शिंदे गटातील ओबीसी सेल झोपलाय. अजितदादा गटातील ओबीसी सेल झोपलाय. बीजेपीतील ओबीसी सेल झोपलाय. ह्यांना काही समाजाचं देणं घेणं नाहीये. खरंच ओबीसीचे चाड असेल तर तुम्ही तुमच्या पक्षाला जा विचारा. जर त्याचे उत्तर मिळत नसतील तर राजीनामा सत्र चालू करा आणि सर्व ओबीसी एकत्र येऊन लढायला चालू करा. हे कसे घुसतात ओबीसी मध्ये ते बघू. हे कसे खोटे कुणबीचे दाखले देतात ते बघू. होऊ दे जेल भरो आंदोलन एकदा. टाका जाळून महाराष्ट्रातील जेवढे जिथं जिथं खोटे कुणबींचे दाखले ज्या ज्या ऑफिसेस मध्ये दिले. होऊन जाऊ दे जेल भरो आंदोलन ओबीसींचं. बघू यांना जेल कमी पडतील का ओबीसी कमी पडतात ते. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात वेगवेगळ्या अशा वाईट प्रवृत्तीच्या पायवाटा पडू नये म्हणून ओबीसी शांत आहे, अजूनही शांत आहे. पण ज्या दिवशी ओबीसीच्या ताटात माती जर कालवायचं काम इथलं सरकार काही जाती जर करत असतील तेव्हा मात्र ओबीसी रस्त्यावरती येऊन जाळ पोळ या सगळ्या घटना घडतील. मी आज वॉर्निंग देतेय. मग जेल भरो चालू होईल तेव्हा सरकारनं ओबीसींना हलक्यात घेऊ नका. गांभीर्यानं ओबीसींकडे पहा, ओबीसींचा विचार करा. आतापर्यंत जे दिलेले खोटे कुणबीचे दाखले ते रिटर्न तोंडावर फेकायचे त्या लोकांच्या आणि ते देणं बंद करायचं. अधिकाऱ्यांना निर्देश द्यायचे बंद करा म्हणून असले कुटील धंदे. बस झालं म्हणा ओबीसींवरती अन्याय. बीजेपीला वाटत असेल किंवा महायुती आघाडीला वाटत असेल आपण असं भूमिका घेऊ म्हणजे मराठा पण आपलं मत देतील
तुम्ही काही केलं मराठा तुम्हाला मत देणार नाही, नाही तर ओबीसीचे तरी मत राखून ठेवा, ओबीसीच्या हिताचे निर्णय घेऊन घरकाना घाटकाशी अवस्था होऊन बसेल. तुम्ही त्या मराठ्यांना कितीही त्यांचं भलं केलं ना तरी ते बीजेपीला मतदान देणार नाहीत. लिहून घ्या माझ्याकडून. त्यामुळे बीजेपीने आता ओबीसींचा गांभीर्याने विचार करून ओबीसी हिताचे निर्णय घ्या. त्याला जागून तरी ओबीसी तुमचा हे राखेल, मान राखेल आणि तुम्हाला मतदान करेल. हे पण कधी, जेव्हा तुम्ही ओबीसीचे जे कुणबींचे दाखले, खोटे कुणबींचे दाखल्याचे तुम्ही दिलेत ना ते रिटर्न करायचे आणि जे दाखले देणं चालू आहे ना ते बंद करायचे तात्काळ. आणि जी काय आकडेवारी यांनी जनगणना जी केली ना मराठ्यांची मागे 4 महिन्यापूर्वी खोटी, ती जनगणना रद्द करायची आणि पूर्ण जातनिहाय जनगणनासाठी समिती नेमायची. एवढ्या जर अटी मान्य असतील आणि त्या अंमलात आणणार असाल तरच ओबीसी ह्या बीजेपी बरोबर राहील. कारण तुम्हाला मराठे मतदान करणार नाहीत. बीजेपीनं लिहून घ्या. मग ते मराठा उमेदवार का असेना, तिकीट तुम्ही मराठा समाजाला का देईना, कारण तो फक्त बीजेपीचा आहे म्हणून मराठा मतदान देणार नाही. आणि तुम्ही ओबीसीवरचा घात केलाय, खोटे कुणबींचे दाखले म्हणून ओबीसी पण मतदान देणार नाहीये. मतदानाचा त्यांनी इलेक्शनच डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही विचार करत असाल, एवढे तुमच्याकडे अभ्यासू असतील ना व्यक्ती, ह्या विषयावर कधी बोलले नाहीत का तुम्हाला? तुम्हाला मराठी आळा बळा तुम्ही काही केलं तरी ते मतदान देणार नाहीत तुम्हाला. सगळेच्या सगळे तुम्ही उमेदवार मराठा दिलं तरी ते बीजेपीचा उमेदवार म्हणून नकार देणार, ते देणार नाहीत. मग निदान ओबीसींच्या पाठीत पंज देखील खुपसू नका. दिला तर तुम्हाला ओबीसी तारणार आहे या इलेक्शन मध्ये, लक्षात ठेवा. अभ्यासकांना मांडा म्हणा याच्यावरती काहीतरी विचार. गुपचूप तरी तुमच्या कानात तरी सांगू द्या काय घटना घडेल पुढे फ्युचर मध्ये. याचा तरी किमान अभ्यास करून तुम्ही धोरण राबवा ओबीसींच्या बाबतीमध्ये. ओबीसींच्या हिताचे निर्णय घ्या. त्यात महत्वाचा एक हिताचा निर्णय, आतापर्यंत जे खोटे कुणबींचे दाखले जे दिलेत ते रिटर्न करायचे आणि तात्काळ जे खोटे कुणबींचे दाखले आणि मराठाची डायरेक्ट कुणबी जात करणं चालू आहेत ना, जे आदेश काढलेले आहेत ते तात्काळ रद्द करायचे. नाहीतर ओबीसी ठरवेल. बीजेपीला नाही म्हणून त्या शरद पवार गटाकडे किंवा महाविकास आघाडीकडे पण जाणार नाही ओबीसी. आता इतका पण शंड राहिला नाही आमचा ओबीसी. शहाणा झालाय, कळायला लागले. किती ओबीसींच्या उपोषणाला महाविकास आघाडीचे आले नेते. त्यामुळे महाविकास आघाडीकडे जाणार नाही, चिंता नसावी बीजेपींना. एक वेळ मोठा एक असा स्फोट घडेल आणि ओबीसींचा एक स्पेशल पक्ष उभा राहील. ओबीसी मग कुणाच्याही दावणीला जाणार नाही. मग आमचा झेंडा, आमचाच दांडा, आमचाच कार्यकर्ता आणि आमचाच नेता, हे धोरण ओबीसी राबवेल पुढील काळात. जर असाच अन्याय जर ओबीसींवर वारंवार होणार असेल तर. कुठपर्यंत नौटंकी सहन करायची आहे सरकारची आणि एका जातीची. आणि जातीवादी मुख्यमंत्री एका जातीला जसं काय दत्तकच घेतलंय यांनी. त्यांचाच उद्धार करायचा ठरवलं इथल्या जातीवादी मुख्यमंत्र्यांनी. अशा पद्धतीची ह्या अराजकता माजणे या पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. त्यामुळं ज्यांनी त्यांनी आपापलं ताट घ्यावं आणि आपापल्या ताटातलं खावं, दुसऱ्याच्या ताटातलं ओरबाडून खाऊ नये. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्ही स्वतः तुमचा ताट घ्या. तुमच्या ताटात पंचपक्वान्न कसं येईल यासाठी ओबीसी देखील प्रयत्न करेल. पण जर ओबीसीच्या ताटातलं पंचपक्वान्न ओढून घेत असणार तर मात्र ओबीसी शांत बसणार नाही.
काही अक्कलशून्य माणसं सगळ्याचं आरक्षण बंद करायला पाहिजे. आरक्षण म्हणजे तुझ्या घरची पेंड आहे का बाई? हा, मतं म्हणतात सगळ्यांचं आरक्षण बंद करायला पाहिजे म्हणजे पुन्हा तुमची राजेशाही आणायची, तुम्हाला पुन्हा हुकुमशाही, पुन्हा आमच्या सर्व बहुजनांना तुमची हुजरेगिरी गुलामगिरी करायला लावायची. हाच तर अजेंडा घेऊन तुम्ही निघाला बाहेर आरक्षण आरक्षण म्हणत. आरक्षण आहेत म्हणून तर किमान आम्ही इथं बोलू शकतोय, वावरू शकतोय. नाहीतर काय मिजास होती आम्हाला बाहेर निघू देत होती का ही लोक? बोलू देत होती? पिढ्यानपिढ्या अन्याय करत आलेली, आम्हाला गुलामीत बांधून ठेवलेली, आज आम्ही गुलामीची लखथर जर तोडून टाकतोय हे फक्त संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आम्हाला प्रत्येकाला बोलण्याचा, वागण्याचा, लिहिण्याचा अधिकार दिला तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आणि त्यांनीच आमचे दुःख जाणून 340 कलमांमध्ये ओबीसीच्या आरक्षणाची तरतूद केली. याचा विसर ओबीसींनी पडू देऊ नये. अनंत उपकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आमच्यावरती. त्यांनी आमचा विचार केला म्हणून आज आम्हाला एवढं व्यक्त तरी होण्याची संधी मिळतेय. अन्यायाविरुद्ध आम्हाला बंड तरी पुकारता येते, नाहीतर काय हाल केले असते. आज एवढं संविधान देशामध्ये कायदे कानून लागू असताना देखील ही झुंडगिरी करून आमच्या लोकांनी इतकं घाबरवलं जाते गावामध्ये. एवढा अन्याय केला जातो आजही. विचार करा, जर हे संविधान नसतं तर या लोकांनी आपली काय अवस्था करून ठेवली असती. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरा जिवंत असते ना, त्यांच्या पायाचं पाणी धुवून, आपला पाय धुवून पाणी पिलं असतं तरी आपल्याला ते उपकार फिटले नसते. एवढे उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांवरती केलेले, सर्वांना न्याय देण्याचं काम, समता, बंधुता त्यांनी त्यांच्या संविधानामधून जपण्याचा प्रयत्न केला. पण त्या संविधानाला गालबोट कसं लागेल यासाठी इथल्या काही व्यवस्था काम करतायत. आणि हेच हाणून पाडण्यासाठी ओबीसींना जागृत व्हावं लागणार आहे. हे जे खोटे कुणबी घुसून मराठ्यांचं कुणबीकरण केलं जात आहे हे तात्काळ थांबलं पाहिजे. दिलेले जे खोटे कुणबींचे दाखले रिटर्न घेणे आणि जे आदेश दिलेले आहेत मराठ्यांना कुणबी करायचे, जे आदेश दिलेले आहेत ना बिना कागदपत्राचे आदेश, यांचे चालू केलेले आहेत ना एका झुंडगिरी पुढे नरमून झुकून असे निर्देश देत आहेत ना, ते निर्देश बंद करायचे तात्काळ. अन्यथा ओबीसींच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावंच लागेल. गप्पा बसावं पण किती दिवस गप्पा बसायचं? हा, पुढच्यानी भोकत राहायचं ना आम्ही ऐकूनच घ्यायचं? हा कुठला नाही. जोपर्यंत पुढच्याचा भुंकणं बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, लक्षात ठेवा. हे बाहेर भुंकणारे जे आहेत ना त्यांना पहिले बंद करायचं. हे महाराष्ट्र नासवले ना, महाराष्ट्र नीट करायचा पहिले. आणि काही शंड येतात माझ्या पोस्टवर बिनबुलाय मेहमान आणि अक्कल शिकवायला लागतात. म्हणे तुम्ही एक महिला आहात, तुम्ही असे बोलता जसे काय हे सगळे अक्कल ह्यांनाच दिली जन्माला घालताना. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर बसून आई बहिणीवरती अश्लील भाषेत तुमचा नेता बोलतो असलेलं तुम्ही दैवत म्हणता? हा, ते तुम्हाला चालतं? आम्ही आमच्या हक्काचं दुसरं असं घुसू आमचं आरक्षण नेत असताना आम्ही शांत बसायचं अशा अपेक्षा करता? काहींचं रिप्ले काय, मी ते पोस्ट टाकली ती शिव्या देतानाची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर बसून अशा आई बहिणीवरती शिव्या देणारा व्हिडिओ टाकल्यानंतर काहींचे कमेंट, त्या कमेंटमध्ये म्हणे तुम्ही एवढं उपोषण करून पहा म्हणे, 10-15 दिवस उपाशी राहून तेव्हा कळतील तोंडातून कशा शिव्या बाहेर येतात. आमचे पुण्यात ऍडव्होकेट मंगेश ससाने 9 दिवस बसले होते.
तिकडे वडीगोद्रीला लक्ष्मण हाके, प्राध्यापक लक्ष्मण हाके 10 दिवस बसले होते आणि नवनाथ आबा वाघमारे यांच्या तोंडून निघाली का अश्लील शिवी? निघाला त्यांच्या तोंडून 9-10 दिवस उपोषण करून? हे असं उत्तर दिल्यानंतर वडापावचा फोटो एडिट केलेला आहे बरं का, तो जे शाने अक्कल आहे ना त्यालाच कळतं ते एडिट केलेलं. कारण मी आता सर्वांना सांगते, ते फोटो जर तुम्ही बघितला ना, असं इकडे आपले हाके झोपलेले, तिकडे आपले नवनाथ आबा वाघमारे झोपलेले, पाठीमागं वडापावचा फोटो एवढा एडिट केलाय आणि शेजारी घड्याळ, एवढं मोठं इतभर घड्याळ आणि एवढा वडापाव. तुझ्या बापानं ठेवलं होतं का एवढा तळला होता का वडापाव घड्याळापेक्षा लहान? ते एडिट करणाऱ्याला एवढी तर अक्कल पाहिजे होती. आणि म्हणे वडापाव खाऊन आंदोलन केलं म्हणे. आणि मग मी टाकला तो व्हिडिओ जरांग्याचा. त्याला त्या लाल पांघरुणात गोधडीत एक पोरगा आणून देते रोस्टेड काजू बदामाची पिशवी, तर म्हणे थुंकाईला पिशवी दिली. एवढी बालिश बुद्धी आहे दिसून न दिसल्याने. म्हणजे त्यांचा म्हणजे बाळ्या आणि आपलं ओबीसीचं म्हणजे कार्ट. हे असले धंदे चालू आहेत महाराष्ट्रात. त्यांचं दिसून पण त्यांचे डोळे बंद आणि आपल्याला नसलेले यांना वडापाव दिसायले. एडिट केवढं केलंय? एवढंच ते वडापाव घड्याळापेक्षा वडापाव लहानाच्या बापानं तळला होता एडिट करणाऱ्याच्या. एवढी तरी साधे कॉमन सेन्स आहे. वडापाव केवढा असतो आणि ते घड्याळ केवढं असतं, त्याच्या शेजारी तर एडिट करून टाकलंय ते वडापाव. आणि एवढंच टाकलं गोटी एवढा, आणि त्याच्या शेजारी घड्याळ एवढा मोठा आहे. वा रे वा एडिटर, सलाम तुम्हाला कोपऱ्यापासून. त्यामुळं आंदोलन आणि संघर्ष कसा करायचा आहे ओबीसीला कुणीही शिकवू नये. तुमचा मास तुमच्या घरी, पण ओबीसींच्या नादाला लागायचं नाही. ओबीसींच्या आमच्या कार्यकर्ते असतील, गावगाड्यामधला ओबीसी असेल, त्यांच्यावरती आरेरावी खपवून घेतली जाणार नाही. तमाम महाराष्ट्रातील सकल ओबीसींना विनंती आहे, जिथं जिथं असे प्रकार घडत असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, न्याय दिला जाईल आपल्याकडून. जर तिथं पोलीस दखल घेत नसतील तर आपण स्वतः न्याय द्यायला चालू करू. काय असतं सांगू यांना कायदा. त्यामुळं कोणीही त्यांचा अन्याय खपवून घ्यायचा नाही. ह्यांचे खोटे पण रेटून धंदे बंद करायचे. ओबीसीने लक्ष ठेवून राहायचे. कुठल्या ऑफिसेसवर असे काळे धंदे चालतात तिथले फोटो शूटिंग करा, व्हिडिओ शूट करा, कागदपत्र मिळाली तर कागदपत्र गोळा करा. आणि महाराष्ट्रात मी प्रत्येक जिल्ह्यात जेव्हा मी फिरेल तेव्हा मला सर्व गोळा करून द्या. यांना कसे घोडे लावायचे ना ते पाहू नंतर आपण. ह्यांचे खोटे कुणबींचे दाखले, ओबीसी मध्ये घुसखोरी. हा आमचा ओबीसीचा एक विद्यार्थ्यांना सहन होईना, शिकलेला सवरलेला. यांच्या पोटात खूप वेगळी मळ आहे, तो आपल्याला ते समजते यांच्या वागण्या बोलण्यातून वेळोवेळी सिद्ध होत आलेला आहे. तर आता आपल्याला जागृत होऊन ओबीसींना, सकल ओबीसींनी जागृत होऊन आपल्याला यावर सामूहिक काम करावं लागणार आहे, पर्याय नाही. इलेक्शन गेलं खड्ड्यात, आपल्याला आपलं आरक्षण महत्वाचं आहे. परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मणे शक्य नाही आपल्या ओबीसींचा विचार करून. पुन्हा आरक्षण पुन्हा आपल्याला देणार असं पुन्हा हे विश्वरत्न जन्मणं नाही. त्यामुळे आपल्याला हे दिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमामध्ये जे आरक्षण दिलं ते आपल्याला अबाधित ठेवणं हे आपल्या सर्व ओबीसींचं आद्य कर्तव्य आहे. ते आपल्याला करायचं आहे. त्यासाठी जीव देखील गेला तरी 72 जीव पणाला लावून आपल्याला यासाठी काम करावं लागणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ओबीसींनी सर्व ऑफिसेसवर, कार्यालय, सरकारी कार्यालय असतील, संस्था असतील, शाळा महाविद्यालय, जिथं जिथं असे काळे कुभांड रचले जात असतील तिथं लक्ष ठेवून तिथले व्हिडिओ शूट करा, तिथले फोटो शूट करा, तिथले काय कागदपत्र मिळत असतील आपल्याला पुरावे गोळा करा आणि आमच्याशी प्रायव्हेट मध्ये पाठवा. आमच्या फेसबुकच्या पेजच्या इनबॉक्स मध्ये आम्हाला ते मेल आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तिथं मेल आयडी देऊ. त्या मेलवरती सर्व पुरावे पाठवा. ह्यांना, ह्या सरकारला, ह्यांना माजलेल्या लोकांना काय करायचं ते आपण नंतर पाहू. फक्त एवढी मेहरबानी करून ओबीसी कामाला लागा. कायद्याने उत्तर देऊ यांना काय असते ते.
लय माज बघितला यांचा, वर्ष झालं माज पाहतोय. उठ सूट शांतता रॅली म्हणायचं, भुजबळ साहेबाचं नाव घ्यायचं हा, आणि तिथलं स्थानिक तिथला वर्ग नसून टाकायचा. वरून शांतता रॅली. काय लावलंय, काय धंदे, उघड नडा ना. शांतता रॅलीच्या नावाखाली कशाला ते विष कालवताय जातीत. भुजबळ साहेबांचं नाव घेतल्याशिवाय तुमचा दिवस जाईना. उठला की भुजबळ, झोपताना पण भुजबळ साहेब येते असतील तुमच्या स्वप्नात. म्हणून तर सकाळपासून जप चालू भुजबळ साहेबाचा. मी नाव घेणं सोडलंय, काही महत्वाच्या काय तेवढ्याच भाषणात मी आता नाव घ्यायचे सोडले. आणि पुन्हा भुजबळ आलं, भुजबळवर पुन्हा. अरे तुझा भुजबळांशिवाय पानच हलत नाही, किंवा तुला टीआरपीच मिळत नाही भुजबळ साहेबांशिवाय. नुसतं बोंबलून तुझी कोण दखल घेईना. मधल्या काळात बघितलं बोंबलून एकटाच, कोण दखल घेईना. म्हणून परत भुजबळ साहेबांचं नाव घ्यायला चालू केला. भुजबळ साहेबांचं नाव केली की हेडलाईन तीच येते मग न्यूजवरला. त्यामुळं भुजबळ साहेबांचा नाद सोड, शान असशील तर. जर नाद करायचा तर 70% ओबीसी अंगावर घ्यायची ताकद ठेव. त्यामुळं सर्व ओबीसींना कळकळीची विनंती, सरकारी कार्यावर बारकाईने लक्ष ठेवा. रात्र वैर्याची आहे, त्याचबरोबर दिवस वैराचा आहे. मी काय म्हणते, आणखीन काळजीपूर्वक ऐका. रात्र तर वैर्याचीच आहे, पण इथं दिवस देखील वैर्याचा झालेला आहे. धडधडीत सगळे अधिकारी देखील त्यांना सामील झालेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे कुठले अधिकारी आहेत, त्या अधिकारी त्याची पोस्ट काय आहे, त्यांनी काढलेला निर्देश हे जमा करायचंय. प्रत्येक जिल्ह्याने लक्षात ठेवा, तालुक्याने लक्षात ठेवा. जे 2 रखाने दिले जातात, वरती दिलेलं जातं की या पत्रामध्ये जे मराठा समाजाची समथिंग जी व्यक्ती आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. ह्यांच्या बापाने कायदा लिहिला होता यांना डायरेक्ट कुणबी करायला बिना कागदपत्राचं. त्यामुळे असे कागद गोळा करा, तिथले अधिकारी गोळा करा, अधिकाऱ्याची नंबर मिळाली तरी गोळा करा, त्यांचे पोस्ट गोळा करा, काय आहेत त्यांनी कुणाला दिले त्याची यादी काढा, प्रत्येक जिल्हा तालुका वाईज सर्वांनी. आणि ह्यांना आपण घोडे लावायला चालू करू कायदेशीर. सर्वांनी एकजूट दाखवा आणि सर्व ओबीसींनी कामाला लागा. बारकाईनं सर्व कार्यालयावर, मी वारंवार सांगतेय, बारकाईनं प्रत्येक कार्यालयावर तिथे काय काय घडतंय, किती कुणबी व दाखले खोटे काढून दिले जातात, यावरती आपल्याला व्यवस्थित लक्ष ठेवायचंय. त्यांच्या याद्या मिळाल्या, किती जणांना वाटले, त्या घ्या, कोर्टात सादर करायला लागतील. ह्या सर्व गोष्टी ओबीसींना लक्षात ठेवून गोळा करायचे आणि तिथल्या अधिकाऱ्याला लक्षात ठेवायचे. आणि ते तिथला ऍड्रेस पत्ता सगळा द्यायचा आहे. परत महाराष्ट्रात कसा धिंगाणा घालायचा ना, मग धिंगाणा कसा असतो ते ओबीसी दाखवे. प्रत्येक कार्यालय जिथं जिथं ही घाण केली ना, ते कार्यालय जाळले जातील. लक्षात घ्या. सरकारने गांभीर्यानं या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा. ही शेवटची वॉर्निंग आहे. ह्या सत्ताधारी जे पक्ष आहेत, मग ते भाजप असो, एकनाथ शिंदेचा शिवसेना असो, अजितदादा पवार साहेबांचा गट असो, राष्ट्रवादी, इथल्या सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्या. खोटे कुणबीचे दाखले रिटर्न घ्यायचे काम चालू करा आणि देणं बंद करायचं तात्काळ. आणि जे जे अधिकारी असले काळे कुबांड केले त्यांना तात्काळ बडतर्फ करा. नाहीतर जन आंदोलन ओबीसींचा जेव्हा उभं राहील तेव्हा मात्र तुम्हाला फिरायचं मुश्किल होऊन जाईल. पळता भुई थोडी होईल. शेवटची वॉर्निंग. जिथं जिथं असे काळे कुबांड होतील तिथल्या तिथल्या ऑफिस कार्यालय जाळले जातील. अशा पद्धतीनं खरं तर हे जाळपोळ असल्या गोष्टी या महाराष्ट्राला शोभणारे नाहीत. पण इथल्या सरकारला अशीच भाषा जर समजत असेल तर आपल्याला त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे. हे ओबीसीने लक्षात घेतलं पाहिजे.
त्यांना आंदोलन, उपोषण, जाळपोळ, दंगली, झुंडगिरी, गुंडगिरी हीच भाषा इथल्या सरकारला समजते असा आमचा ओबीसींचा समज झालेला आहे. त्याशिवाय शांततेनं ओबीसी जेव्हा विनंत्या करतो, वारंवार पत्रव्यवहार करून जर तुम्हाला आखली येत नसतील तर तुम्हाला तीच भाषा समजत असेल तर मग ओबीसी सुद्धा त्याच वाटेवरती येऊन तुम्हाला प्रश्न विचारेल. एवढं बोलून मी थांबते. परत भेटूच. मी या सरकारला पत्रव्यवहार करेलच, ते आपले सोशल मीडियावर सर्वांना शेअर करेलच आणि सर्व ओबीसींचे माझ्या पाठीशी आशीर्वाद आणि माझ्यासोबत अशीच खंबीरपणे साथ माझ्या पाठीशी एकजूट कायमपणाने अशीच राहू द्या. हीच एक कळकळीची विनंती माझ्या सर्व ओबीसी बांधवांना. महाराष्ट्रातील सकल ओबीसींनी एकत्रित लढा. आपल्याला खूप मोठा लढा लढायचा आहे. खूप मोठं कुभांड रचलं जाते ओबीसींच्या बाबतीमध्ये. दिवसा ढवळ्या आपल्या ओबीसींचा घात करणारे निर्देश दिले जातात. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील, गावातील ओबीसींनी सतर्क राहा. हे पुरावे गोळा करा आणि आमच्यापर्यंत पोहोचवा ही विनंती. जय ज्योती, जय ओबीसी. नमस्कार, मी ॲडव्होकेट मंगेश ससाने. काल सह्याद्री अतिथीगृहावर आरक्षणासंदर्भात एक अत्यंत महत्वाची सर्वपक्षीय बैठक राज्य सरकारने आयोजित केली होती. याच्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांना बोलवण्यात आलं होतं. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल आणि उद्धव ठाकरे गट असेल, हे अनुपस्थित राहिले. आपण हे पक्षीय राजकारण समजू शकतो, परंतु ओबीसींसाठी एक अत्यंत चिंतेची गोष्ट काल खरी घडली. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना कलम 340 हे ओबीसींसाठी देऊन ओबीसींना शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, राजकारणामध्ये आरक्षणाची दारं खुली केली आणि कुठेतरी एक सामाजिक न्याय द्यायचा प्रयत्न केला. त्यांचे आदरणीय नातू प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी एक वेगळी भूमिका तिथं मांडली आणि ह्या सगळ्या सोयरेच्या अध्यादेशाबाबत, या अध्यादेशामधनं एससी आणि एसटीला वगळा म्हणजे कदाचित हे कोर्टात टिकण्यास योग्य राहील, अशा प्रकारची एक भूमिका मांडली आणि खऱ्या अर्थाने ओबीसींसाठी ही अत्यंत निराशाजनक, धक्का देणारी खरं ही गोष्ट होती. आणि ही